राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. भारत माता की जय की जय की जय. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय गुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय गुंगाट हाय. आपल्या या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये गुरुचं खूप या ठिकाणी मोलाचं असं स्थान आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचं सन 2003-04 10वी व 5-6 या 12वी या बॅचचं सर्वांच्या वतीने आपल्या सर्व मान्यवरांचं आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुजनांचं पहिल्या प्रथम सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण सर्वजण गेट टुगेदर या कार्यक्रमासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात. या कार्यक्रमाचं अध्यक्ष या ठिकाणी या प्रचाराचे मुख्याध्यापक सन्माननीय भोटे सर यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. त्या अध्यक्ष निवडीला मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी अनुमोदन देते. शिक्षणाच्या आद्यक्रांती ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पहिल्या प्रथम शाळा सुरू केली अशा क्रांतिमयी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, त्याचप्रमाणे सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचं पूजन अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन सुरू होत आहे. प्रतिमा पूजन करावं असं त्या सर्वांना विनंती. पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्याचप्रमाणे विदेशी देवता शारदा देवी सरस्वती देवी मातेचं या ठिकाणी पूजन होत आहे. जो सोहळा संपन्न होत आहे हा सगळा घाट ज्या गोष्टीसाठी घातलेला आहे तो आपला कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर. आता गेट टुगेदर म्हटल्यानंतर मला आजकाल म्हणजे ह्या गोष्टीबद्दल गेट टुगेदर हे जे दोन शब्द आहेत ह्याबद्दल मला वेगळे वेगळे मतं ऐकायला मिळाले. आज खरं तर बघायला गेलं
जे पद गाठलेलं आहे ते पद बघता तरी सुद्धा बोलण्याची किंवा इन्फॉर्मल बोलण्याची थोडीशी तुमची परवानगी असावी. सुरुवातीला सांगत आहे कारण आपण ज्यावेळेस फॉर्मल बोलतो त्यावेळेस थोडंसं आपण कुठेतरी म्हणजे ब्रॉड होत नाही तेवढं झालं आहे किंवा आजकाल हे भरपूर फॅड चालू आहे. हे असं काहीतरी मला वेगळं वेगळं ऐकायला मिळालं. काही जण असं सुद्धा म्हणाले की नाही तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण कुठेतरी एकत्र येतो, आपण क्वालिटीज आहे ह्याच्यावरून ते आपलं ठरतं. तर आणि तसा शिक्षक त्या शिक्षकाचं ग्रेड तसे होणार. अतिशय आधुनिक भाषेमध्ये आपण आमच्याशी हितगुज साधत आहात. त्यामुळे गुगल सुख दुःखाचा होतो या ठिकाणी अनोखा संगम. शाळेचे हे अंगण आठवणीचे गोकुळ, सुख दुःखाचा होतो या ठिकाणी अनोखा संगम. आज ओके सर समोर शाळेच्या आठवणी राहिल्या हृदयात, शाळेच्या आठवणी राहिल्या हृदयात. संस्कार घडते, आठवणीतून जीवनाचा अर्थ समजावते. मित्रांचे खांद्यावरचे हात अजून स्मरणात टाळ्या वाजत राहण्यामध्ये असंच साजरा करून एक पुरेसा क्षण माझी सर्व वंदनीय आदरणीय गुरुजन. आताचं नाव मानसी रोहित कानाडे. माझं क्वालिफिकेशन फार्मसी झालेलं आहे. मध्ये गॅप होता. आता सांगलीमध्ये कुल्लोळी हॉस्पिटलमध्ये प्रबोध कामागी. मी 12वी नंतर तासगाव जागृती अध्यापिका विद्यालयामध्ये D.Ed केलं 3 वर्ष. त्यानंतर ते शाळे जयश्री आमू केला आणि लग्नानंतरचं त्रिवेणी श्याम आकडे. मला दिलेल्या गाव जे आहे ते हाजापूर तालुका मंगळवेढा. माझं जे एज्युकेशन आहे ते MSc नलवडे. तिकडचे नाव सारिका प्रकाश भोसले. माझं गाव गुडला ढुजरे. माझे नाव मनीषा संभाजी ताटे. तिकडचं नाव आहे ते मनीषा प्रकाश चव्हाण. आणि 2 मुलं आहेत. सकाराम हिरवे. लग्नानंतरचे नाव विमल हनुमंत श्रीराम नलवडे. तिकडचं नाव संगीता पांडुरंग चव्हाण. मी मला प्रथमतः मी सगळ्यांचे ऋणी आहे कारण 1-1.5 वर्षाचा सहवास. माझं नाव मोहिनी मोहन गायकवाड. माझं सासरचं नाव आहे मोहिनी प्रकाश माने. माझं पण D.Ed झाले. एक मला विशेष गोष्ट सांगायची वाटते की आमचं शिक्षण म्हणजे अक्षरशः 7वी पासून 5वी मार्क्स मिळाले पण काही पुढं शिक्षण घेता येईल असं वाटत नव्हतं. पण नरळे सरांचं मला एक वाक्य आठवलं आणि त्याच्यात तेव्हापासून माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली की ते सर बोलले माझ्या वडिलांना तुम्हाला नाही शिक्षण तिला देता आलं पुढचं तर मी तिला दत्तक घेतो आणि मी तिचं शिक्षण पूर्ण करतो. त्यामुळं असं वाटतं की हे सगळे माझे पॅरेंट्स आहेत. बरेचशा शिक्षकांना मी म्हणजे आठवतात, चांगली ओळखते पण बरेचसे शिक्षक नावानिशी असं बोललेलं आठवतं. चव्हाण सरांना तर मी साळुंखे सरांना तर मी कधी पाहिलंही नव्हतं, कधी अनुभवलंही नव्हतं. तरीही आता बसमधून येताना सर थांबले, तू कुठून आली आहेस, कुठं चालली आहेस हे विचारलं. कारण इतकं शिक्षकांचं लक्ष असतं आपल्याकडे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला म्हणजे शिक्षकांना आपण नमस्कार. माझे नाव पांडुरंग मधुकर एकप्रकर. कासिमवाडी माझं गाव. 10वीपर्यंत 5वी ते 10वीचं शिक्षण माझं इथं झालं. 11वी 12वी SRVM कॉलेज जतला झालं. 12वी नंतर मी गंगाबाई अध्यापक विद्यालय जत चव्हाण सरांची थोडक्यात आठवण सांगायची तर चव्हाण सरांनी 10वीला असताना आपल्याला प्रश्नोत्तर पाठ करून घ्यायची जी पद्धत होती. मुलींनी प्रश्न विचारायचे, मुलांनी उत्तर द्यायची. ज्याला कोणाला येणार नाही त्या मुलीने त्या मुलांनाच मारायचं छडीने.
परत मुलांनी प्रश्न विचारायचे, त्याच पद्धतीने मुलींनी उत्तर द्यायची. अशा पद्धतीने सरांनी मराठी आमच्याकडून अक्षरशः पाठ करून घेतलं होतं. परत दुसरं सांगायचं झालं तर जाधव सर पीटीला असताना जाधव सरांच्या पण एवढ्या आठवणी आहेत की आम्ही अजूनही त्यांचं लेजमान मारी, तिला लेजमात सरळ करी. आणि आम्ही कासलीवाडीचे 2-4 आम्ही जे आहे ते आम्हाला आठवले की आम्ही अजूनही या गोष्टी काढून हसत असतो. जगताप सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तांब्यावर खळबूट आणि 4 भाकरी खातून एका प्रश्नाचं उत्तर तुला पाठ होत नाही. खांडेकर सर आपला 6वी 7वी 8वीला आपल्याला विज्ञानला होते. खांडेकर सर खरं तर माझे बंधू, मोठे बंधू. गावाकडे गेले की राजूभाऊ, इथं आले की खांडेकर सर. खांडेकर सरांनी घड्याळ काढून टेबलावर ठेवलं किंवा काय समोरच्याचं आता काय खरं. त्यांनी कधीच घड्याळ न काढता कोणाला मारले. खरं तर स्पर्धा परीक्षेचा ज्या वेळेला डीएड पूर्ण झालं, डीएडच्या सीईटीचा अभ्यास करायला वगैरे गेलो, त्यावेळेला सगळ्यात मोठी भीती ही इंग्रजीचीच होती. सर तुम्ही आम्हाला खूप शिकवायचा प्रयत्न केला, खूप शिकवलं चांगल्या पद्धतीने, पण अजूनही ती भीती इंग्रजीची तशीच आहे. कारण ग्रामीण भागातून पहिल्यापासून गेलेलो. आता कसं CBSE पहिलीपासून सुरू झालं, आम्हाला 5वीला अक्षरांची ओळख झाली, त्यामुळे अजूनही ती भीती आहे. 1-2 मार्कात परीक्षा जात होत्या, इंग्रजीमुळेच थोडीफार मार्क कमी येत होती. अशा पद्धतीने पण तरी बाकी सगळं करून त्यावर मात करून शेवटी सिलेक्शन झालं. परत इंगोले सर, साळे सर या सर्वांनी आम्हाला अगदी उत्तमरित्या शिकवलं, त्यामुळे आज जीवनात आम्हाला यशस्वी झालो. भुईटे सरांची अर्थव्यवस्था ही अजूनही आमच्या डोक्यात. विकसित देश, अविकसित देश, त्यांच्या व्याख्या, ते देश कोणते हे अजूनही आम्हाला परत जाधव सरांनी जे 10वीला आज 21-22 वर्ष झाली राज्य आणि राज्यांच्या राजधान्या पाठ केलेलं. आज कधीही झोपतो 22 वर्ष झाली, आज ही राज्याची राजधानी पाठ. इतक्या पद्धतीने सगळ्यांनी माहेरचं कोणी नाव सांगू नका. माझे नाव सुरेश मधुकर शिंदे. सध्या मी टाटा कॅपिटल फायनान्शियल कलेक्शन डिपार्टमेंटला एरिया मॅनेजर म्हणून काम करतोय. आणि एडी जाधव सरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खेळामध्ये सुरुवातीला जे काही मी घडलो तर एडी जाधव सर सर्वप्रथम, आणि त्याच्यानंतर आपले खेळाचे गुरु आदरणीय खांडेकर सर आणि भोईटे सर. माझं गाव आहे कोसाई. सगळ्यांचं असं मत आहे की कमी बोललं तरी चालेल वेळेसाठी. मध्ये जॉबला आहे जतमध्ये. कोल्हापूरला हॅलो, मी बाहेरच्या गावचा एकटाच विद्यार्थी आहे. मी इंगोले सरांच्यामुळे काही गरज नाही, पण जेवण करता गणेश सिद्धू सरगर. मी नाईक बसलेला राहतो. आता सध्या जॉबला काय सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला मी. एक मुलगा, एक मुलगी, 2 मुलं आहेत. भीमराव कोळी, कासलिंगवाडी. सध्या कोल्हापूर या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून गेली. परंतराच्या त्यांनी स्पर्धा लावायची. जे 100 शब्द पाठ करतील त्यांना पेन, 500 शब्द पाठ करतील त्यांना चायना पेन त्यावेळेस बक्षीस असायचं. आम्ही आयुष्यात कधी ते बक्षीस आम्हाला मिळालं नाही. माधुरी कांबळे असेल, स्वामी असेल, गणेश वाडकडे यानेच ते पेन पटकावले. त्यानंतर आम्ही पुढं सर आम्हाला खांडेकर सर 7वीला विज्ञानला होते. त्यानंतर भोईटे सर अर्थशास्त्राला होते. जाधव सरांचं एक वाक्य माझ्या कायम स्मरणात आहे, जे प्रकरण मगाशी सांगितलं, एका लेजमात सरळ करायचं. सर आयुष्यात कधी अजून वाकडे पाऊल टाकलेलं नाही, अजून सरळ मार्गाने आहे. त्यानंतर चौकटे सर, शिवशरण सर यांच्यामुळे चांगल्या पद्धतीने अजून माझ्याकडे आता इंग्रजीचा विषय आहे. त्यावेळेस सरांनी चांगल्या पद्धतीने आमच्याकडे इंग्रजी शिकवून घेतलं होतं. सरांचं, जाधव सरांचं, काटे सर आपलं एक फिजिकल होते, त्यामुळे शिस्त काय राहिली तशाच पद्धतीनं. कांबळे सर असतील यांची नावं आम्हाला आहेत, पण तो त्यांचा अध्यापनाचा अनुभव आम्हाला मिळाला नाही खरोखरच. आणि साळे सरांचं मला अजून आठवत आहे, कोंबडी चल
पवार मॅडम. माझं नाव भारत वजीर कुमार मालिक. मी सांगेल असतोय, फळ विकतोय. दोन मुले. नमस्कार, माझे नाव बबन दिगंबर निकम. माझे शिक्षण इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत इथंच झालं. 10वीची बोर्डाची परीक्षा दिली, तिथून मी बाहेर पडलो. केरळला गेलो दुकानसाठी. 13 वर्ष तिथं जॉब केला. पुन्हा तिथून 2016ला मी स्वतःचा बिझनेस चालू केला शेगावमध्ये, ज्वेलरी व्यवसाय. मुलगी 2रीला आहे आणि मुलगा 5वीला आहे. धन्यवाद. सचिन भागवत गायकवाड. माझे शिक्षण इयत्ता 5वी ते 12वी इथं झाले. 12वी फेल झालो. मी पान्नासो सोलनकर. माझं शिक्षण 12वी नंतर MLT DMLT झाले आणि माझी शेगावातच लॅब आहे आणि मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझे नाव रामचंद्र आकाराम शिंदे. शिंदे. कला व्यवसाय उडीसा करतोय. 1 मुलगा. शंकर खिलारे, बागलवाडी. इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंत. बागलवाडी. माझे 2 मेडिकल आहेत, एक शेगावमध्ये एक आवडण्यामध्ये. असंच 2 मुली. नंतर मी 12वी नंतर मी ITI टेक्निकल केलं. नंतर मी ITI करत अनुभव मिळाला. त्याचा आपण चेंजेस केले, त्याचा आपल्याला त्याचा प्रयत्न केला. सर्व विद्यार्थ्यांनी असंच पुढं एकत्र यावं राहावं असं माझं सध्या मी जॉबला मुंबईला आहे, महाराष्ट्र पोलीसमध्ये. आता एक कार्यक्रम. नमस्कार, माझं नाव संदीप संभाजी गायकवाड. मी सध्या शेती करतोय. मी दुकान आहे आणि साईड ज्वेलर्स आहे. माझे नाव सचिन जीवनराव डबळे. मी राणपुरात आहे. मी 8वी ते 10वी शिक्षण घेतलंय. आता सध्या मी 5वी ते 12वी पर्यंत शाळा शिकलो. 12वी पास झाल्यानंतर मी इथला आर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. काही विद्यार्थी माझे दोस्त. माझे नाव समाधान आबासो खोडे. माझं शिक्षण 5वी ते पूर्ण 12वी पर्यंत इथं झालेलं आहे. त्यावेळेला आपलं संभाजी पाटील सर, त्यावेळी त्यांचा दरबार खूप मोठा होता. ते समोरून आले, पैसे नाही तर याची तुम्ही कोण फी भरू शकत नाही. तर त्यावेळेला मी आज सांगतो, माझी फी 10वीची भुईडी सरांनी भरलेली आहे. हे सरांची हा किस्सा मला माहिती आहे, कारण 10वीची फी भरायला पैसे नव्हते. ते भुईडी सरांनी त्यावेळी ते पैसे भरलेले होते. त्यावेळी आम्ही इथं आल्यानंतर हा तो एक किस्सा मी आयुष्यात कधीही मी विसरू शकत नाही. कारण त्यानंतर आम्ही ती 10वीची परीक्षा देऊ शकलो. कारण आमच्या कोण त्यावेळी आडवळी नव्हती किंवा परिस्थिती अशी होती. त्यावेळी आम्ही 10वीची परीक्षा दिलो, मग पास झालो. त्यानंतर हळूहळू घरी गेलो. सगळा शांत, एकदम असं शांत एकदम. मग म्हणजे मला तसा सांगितल्याप्रमाणे इंग्लिशचा आणि माझा काही संबंध तसा दूर काही नव्हताच. आणि त्यामुळं सर्व शिक्षकांचं, मित्रमैत्रिणी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी 2000 सर्व शिक्षक आणि सर्व मित्र मैत्रिणी सर्व मला ओळखतात. कारण असं कोणच नवीन नाहीये की शहाजी उत्तर यांना ओळखत नाही. पुणे क्षेत्रात सहर्ष स्वागत. शाळा म्हणजे काय असतं हे शिकल्यानंतरच कळतं. तसं तुम्ही शिकून गेला आणि परत शाळेकडे जेव्हा येता तेव्हा बालपणाचा काळ सुखाचा होता हे तुम्हाला आठवतं. आणि त्यावेळेला तुमच्याकडे काही छोट्या मोठ्या चुका झाल्या, त्यामुळे तुमचे मार्ग बदलले. पण तो मार्ग परत त्या मार्गावरती येण्यासाठी वेळ नाही तुमच्याकडे. फक्त एकच वेळ आहे की ती आजची गेट टुगेदरची. आणि जेणेकरून तुमच्या असणाऱ्या एकमेकांच्या संवेदना असतील, तुमच्या आचार विचार असतील, तुमची सुखदुःख असतील, ते फक्त शेअर करण्याचं आणि व्यक्त करण्याचं व्यासपीठ म्हणजे हे गेट टुगेदरच त्या ठिकाणी असणारे व्यासपीठ असेल. कसं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी
आपण सर्वांनी नमस्कार करून आणि त्यांचा आभार मानू. कारण इथंपर्यंत ज्या काही मुली आज अनेक पदावरती, मोठ्या पदावरती दिसत आहे, त्या शिक्षणामुळं. अध्यक्ष आदरणीय विद्यालयाचे प्राचार्य भोयटे सर, प्रमुख पाहुणे या विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि आपल्या सर्वांचे गुरु आदरणीय साळुंके सर, त्याचबरोबर सर्व गुरुजन वर्ग आणि 20-22 वर्षानंतर या ठिकाणी एकत्रित आलेले आमचे पूर्वीचे पालक, आत्ताचे पालक, या सर्वांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द व्यक्त करतो. समाधानने 1-2 दिवसापूर्वी मला फोन केला. त्यावेळेला 2002 आणि 3 आणि 5 यातली विद्यार्थी संख्या मी समाधानला विचारली. समाधाननं सांगितलं, सर सर्वसाधारणपणे 84 ते 88 पर्यंत असू शकेल. आणि उपस्थित असणारी मुलं त्यावेळेस अ आणि ब हे दोन्ही डिव्हिजन होत्याच. अ आणि ब एका डिव्हिजनची फक्त मुलं जमा होतील असं समाधाननं सांगितल्यानंतर ऐकून माझंही समाधान झालं. पण माझे काही पुढचे प्रश्न. या बॅचच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक साळुंके सर, सध्याचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य भोयटे सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक चौकंडे सर आणि आमचा सर्व स्टाफ, या कार्यक्रमाचं आयोजन करणारे सर्व तुम्ही भागीदार, या सर्वांचं प्रथम मी आभार मानतो. आणि एक प्रकारची एक संधी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला मिळवून दिली याचं आम्ही भाग्य मानतो. जसं तुम्ही तुमच्या आता मुलांना घडवा लागलाय किंवा तुम्ही घडला, आणि त्या काळात ज्या वेळेला मी 2 ऑगस्ट 2004 रोजी ज्या वेळेला माझ्या आयुष्याची सुरुवात झाली अध्यापनाची, शिक्षकी पेशाची, आणि पहिला तास मी जो घेतला असेल घटत्या सीमांतोपेतेचा नियम, तो घेतला असेल तो केवळ तुमच्याच वर्गात घेतला. नवीन होतो, इंटरव्ह्यूला उशीरला झाला यायला, भोयटे सर होते, कुठला कॅन्डिडेट आलाय बघा, अरे इकॉनॉमीचा इंटरव्ह्यू झाले, तरी पण विचारूया म्हटले. अध्यक्षांना विचारलं महाराजांना, आणि पुन्हा घेऊ म्हटले बाकीच्यांचं झाल्यावर. आणि लगेच तातडीने सांगितलं मला, पुस्तक घ्या, काय घ्यायचं घ्या, पुस्तक घेऊन जायचं नाही, तास घ्यावा लागेल तुम्हाला. त्या काळात 20 वर्षापूर्वी जी शिस्त आणि प्रेम होतं, शिस्तीमध्येही प्रेम होतं, तेच आजही आमच्यावरती सुद्धा याचप्रमाणे बंधने असणारे आमचे आदरणीय प्राचार्य भोयटे सर, त्याचबरोबर त्यांची सुरुवात शिक्षणाची ज्ञानगंगेचे पहिले आणि बऱ्याच वर्ष 33 ते 36 वर्ष जेवढी सर्व्हिस झाली तेवढी आज पेन्शन घेणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय साळुंके सर, त्याचबरोबर तुम्हाला विशेष वाटेल विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं काय असतं हे दाखवणारे एडी जाधव सर आज 182 किलोमीटरचा प्रवास करून आज खास तुमच्यासाठी सन्माननीय चव्हाण सर, आदरणीय काटे सर, माननीय पर्यवेक्षक चौकंडे सर, इंगोले सर, माझे सहकारी मित्र शिवशरण सर, आणि बरीच वर्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यापासून सुद्धा दुरावलेले आज साळेसरही या ठिकाणी उपस्थित आहेत. मला खरोखरच खूप खूप आनंद होतोय. खरोखर हा कार्यक्रम आयोजित केला, एखाद्या फांदीवरून पाखरं उडून जातात आणि परत त्या फांदीवर येतील की नाही येतील हे त्या फांदीच्या किंवा झाडालाही माहीत नसतं, परंतु त्या पाखरांनी दाखवून दिलं की माघारी फिर, आणि माघारी क्षितिजाच्या पलीकडे असणारा देह जरी पलीकडे असला तरी पुन्हा पक्षाशी आणि त्या फांदीचं काहीतरी नातं आहे असं घेऊन तुम्ही परत या ठिकाणी आलात. खरोखरच मनापासून तुमचं जेवढं आभार मानेल तेवढं कमी आहे. कारण मला आज खूप भारावलंय, कारण पहिली एंट्री जी शिक्षकांची तुम्ही फुलावरून आणलीत, मला माझ्या आयुष्यातला हा दुसरा क्षण. पहिला सांगतो, ज्या दिवशी लग्नात पहिल्यांदा मी माझ्या जोडीदाराला घेऊन जमिनीवरून
पायाखाली फुलं तुडवत आणि डोक्यावर फुलं घेत आलो, तशीच आज तुमच्या सहकार्यानं आज माधुरी आहे आणि इकडे गणेश आहे आणि बाकीचे पण विद्यार्थी आहेत. सर्वांचे या ठिकाणी नाव घेऊ शकत नाही, दिलगिरी व्यक्त करतोय. काल नाही परवा दिवशी एक अनुभव सांगतोय मॅडमनी या ठिकाणी आपण लक्षात ठेवा, आपल्याला विनंती करतोय. परवा दिवशी आम्ही शिंदेवाडी, महाडिकवाडी, मोकाशवाडी पालक भेटीसाठी मी गेलो होतो. आम्ही सर्वजणच गेलो होतो वेगवेगळ्या भागामध्ये आणि माझ्याकडे हा भाग होता. शिंदेवाडीमध्ये गेल्यानंतर एका घरामध्ये गेल्यानंतर त्यांना घर बांधण्यासाठी, पत्र्याचं घर बांधण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढीच जागा आहे त्यांना. त्यांना शेती नाही, त्या मुलाचे वडील नाहीत, देवाघरी गेले, फक्त घरामध्ये आई आहे आणि हातावरचं पोट आहे. आणि काम करण्यासाठी तर बिझनेस, उद्योगधंदे किंवा द्राक्षबाग काही नाही इतर ठिकाणी जाण्यासाठी. अनेक या ठिकाणी घरामध्ये गेल्यानंतर परिस्थिती बिकट आहे. काही कौटुंबिक आर्थिक परिस्थिती असणारे आहेत आपल्या भागातले, त्यांच्या या ठिकाणी मी बोलत नाहीत. विचार करा काय होते, लक्षात ठेवा. बोलणार आहे, वेळ लागणार आहे बरं का, वेळ लागणार आहे. तुम्ही 2 मिनिटात म्हटलं तर मी जमणार. पहिल्यांदा अगोदर पांडुरंगाचं स्मरण करून मी पुढचं भाषण करणार. लक्षात आलं? कारण रोज माझं त्याशिवाय चालत पांडुरंगा तू माय मिले करो, पांडुरंगा तू माय मिले करो, तुला कसा मी विसरू, तुला कसा मी विसरू. कोरा कागद काळी शाई, कोरा कागद काळी शाई, कुठवरी आता रंग भरू, कुठवरी आता रंग भरू. पांडुरंगा तू माय मिले करू, तुला कसा मी विसरू. आवडून बांध बुजडा ग राधे जरा, आवडून बांध बुजडा, आवडून बांध बुजडा ग राधे जरा, वाकून टाक सडा, वाकून टाक सडा ग राधे जरा, वाकून टाक सडा. शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील, पदर खव कमरेला. उपस्थित असलेले या विद्यालयाचे माजी प्राचार्य, माझे गुरु, ज्यांच्या हाताखाली मी शिकलो, आज त्यांच्याच शेजारी मी अध्यक्षस्थान भूषवतोय, यासारखं दुसरं काय भाग्य असावं. असे माझे गुरु आदरणीय वंदनीय साळुंके सर, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय जगताप सर, माझे गुरु साळे सर, माझे सहकारी मित्र पेडी जाधव सर, आणि सध्या अगदी तन्मयतेनं, अक्षरशः मी तन्मयतेनं का म्हणतो मी नंतर सांगेनच, वेळ नाही ना जाऊ. आता माझं शेवटचंच भाषण. कारण एवढं मोठं रोपटं वाढलंय, लावलेलं झाड साळुंके सरांना एवढं मोठं वड होतंय, त्याला आम्ही सतत पाणी घालतोय. आणि हा वटवृक्ष तुमच्यामुळे झालाय हे मला थोडं सांगायचं आहे, अभिमान वाटतोय. या विद्यालयातील सध्याचे माझे सहकारी मित्र काटे सर, इंगोले सर, शिवशरण सर, कांबळे सर, माझे सहकारी जोडीदार पर्यवेक्षक चौकंडे सर, नुकतेच सेवानिवृत्त झालेले चव्हाण सर, आणि आता आमच्या स्टाफ मेंबर झाले त्रिवेदी मॅडम, या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत सुंदर असे मी शाळा चालवतोय. या शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं प्रथमतः तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या
विद्यार्थी मित्र हो, आता तुम्हाला त्या काळात जसं शिकवताना ज्ञानाचे डोस द्यावे लागत होते, अभ्यासाचे डोस द्यावे लागत होते, हाना मारावं लागत होतं, रागानं बोलावं लागत होतं, आजच्या या घडीला ही वेळ नाही. आमच्या इतके तुम्ही परिपक्व झालेला आहात, आमच्या एवढं तुम्हाला आता अनुभवानं ज्ञान आलेलं आहे. संसार पोळले मानते आपले आभार. आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साळुंखे सर उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून, त्याच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला शोभा आली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानते. त्यानंतर आपले अध्यक्ष माननीय रिस्पेक्टेड आदरणीय भोटे सर यांचं देखील वेळात वेळ काढून आपला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जानं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिक्षकेतर गुरुवर्य यांचाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानते. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांनी आयोजक आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे 1-2 महिना प्रयत्न करून अतिशय उत्कृष्ट साजरा केला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानते. स्पेशली सारिका नलवडे आणि त्रिवेणी, कारण सारिका नलवडेनं सगळ्या मुलींना CID सारखं एकत्रित आणण्याचं खरंच खूप महत्त्वाचं काम केले. अगोदर तिनं प्रत्येकीनं शोधून आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं इथं कार्यक्रमाला येऊन इथं उपस्थित राहिलो तिच्यामुळं. त्यानंतर त्रिवेणीनं खूप असं पुढं आधार घेऊन खूप कार्यक्रम चांगल्या रीतीनं म्हणजे पार पाडला. आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथंपर्यंत संपला. हे पहिलं सेशन संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे र. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा. आपली टोळी हाय वाघाची र, तू खपशील नडशील जवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. हा रागीट हाय र, याच्या रागाला कंट्रोल नाही. हा बिंदास हाय र, आमच्या भाऊचा दरार हाय. चेहऱ्यावर कुणी जाऊ नका, याच्या पंचमधी पावर हाय. गद्दारी कुणी करू नका, पुष्प हाय हा फ्लावर नाय. कुणी नादाला लागू नका, इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. स्वप्न बांधून आज उजाला झालो पॉवरफुल. आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल. आम्ही नोकर नाही ओ तुमचे, आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर
दगा इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा बाई ही शिवबाची तलवार बाई हा दुर्गेचा अवतार बाई ही शिवबाची तलवार बाई हा दुर्गेचा अवतार बाई ही मायेचा शृंगार बाई ही रणरागिणी हुशार ग माझी माय बाई ही जगताचा आधार पेटू दे आसमंत हे सार आग बन तू आता येऊ कितीही वादळ वार क्रांती घडू दे आता क्रांती घडू दे आता तिथे या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा ओ हो इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तारी संगे एक रूप झालो एक टाळ्या बसू नका नुसत्या चला एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला कुणी राव होई कुणी रंक झाला कुणी राव होई कुणी रंक झाला मागणेन काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो भूक भाकरीची छाया झोपडीची भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास द्यावी उब गोधडीची निवाऱ्यास द्यावी उब गोधडीची मागणेन काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो एक तारी संगे भक्तिमय असं एक गाणं गायलं किंवा तुमचा एखादा कुठला किस्सा शाळेतला सांगा तुमच्या आयुष्यातला तुमचा पर्सनल किंवा तुम्हाला भविष्यात बाबा आणि काय तुम्हाला काही इतर काही गोष्टीमध्ये काय परिवर्तन करू वाटते का तुमच्या इच्छा अपेक्षा तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे ती व्यक्त व्हा मग मी जर माझी सुसाईड गाड सुटली का मग मी मार्केटिंगवाला आहे समाधान थांबत नाही असंच चालू मग मला काही नाही मी काय करू शकतो मला काय करायचं आहे आपण भविष्यात काय करू शकतो असं आपल्याला किंवा टेन्शन येतं आपल्याला काय करायचं आहे काय नाही असं न करता आता आम्ही कसं मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये थोडंसं सांगतो मी माझे तसं स्टोरी खूप मोठी आहे पण मी संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर ज्या वेळेला मी इथून 12वी झाली मी जेव्हा गेलो त्यावेळेला हलक्याची परिस्थितीमुळे आम्ही सांगलीला मी जॉब करत मला वाटतं कुपवाड MIDC मी जॉब करत होतो जॉब करत असताना जॉब मी असा करत होतो की रात्री वेब्रिज वजन काटा
रात्री 12 ते 8 हे वेज पिरियडवरती मी काम करणार आणि सकाळी सुरुवाती 2 क्लास माझे बुडत होते FYचे. मी मिरज महाविद्यालय मिरजला बाकी शिक्षण घेतलेलं मिरजला ते बहिणीपाशी थांबव तिथं राहून. तर त्यावेळी कसं असायचं 2 तास सुरुवातीचे बुडवायचे आणि नंतर मग आम्ही काय करणार सायकलवरून तिथून मी जाणार मग कॉलेज करणार. त्यानंतर परत मला काय असायचं 1 ते रात्री 7 वाजेपर्यंत आपल्याच गावातलं एक हे उद्योगपती आहे कुपवाडला त्यांचं कंपनी आहे पट्टण शेट्टी त्यांचं फर्निचरचं दुकान आहे. तर त्यांच्या फर्निचर दुकानात मी कामाला होतो. मग त्यावेळी कसं तिथून मी 30 खांडेकर सर आणि अशा दोघींना द्यायचे. एक त्रिवेणी नळे नाही त्रिवेणी पाटील आणि दुसरी प्रभावती स्वामी या दोघींचे पेपर असे करून द्यायचे. त्रिवेणी पाटील नाही त्रिवेणीच पाटील या दोघींना असे करून खांडेकर पेपर द्यायचे आणि त्यानंतर बाकी सगळ्यांना वाटायचे. काय माहिती आमचे मित्र सोबत जाणारे शहाजी आम्ही शाळेसोबत भरपूर दुसरा अनुभव घेतला. शाळेत कधी अभ्यासात एवढं कधी इंटरेस्ट नसल्यामुळं किंवा जास्त त्याविषयी एवढं काही माहीत नसल्यामुळं जास्त मज्जा मस्ती ह्याच्यातच असायचं आपण. त्यानंतर मज्जा मस्ती झाली 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर आपलं पुढं आपला निवांत आपलं भाजी पोकरी भेटते दररोज व्यवस्थित आहे. वेळेला मी ज्यावेळी बोललो म्हणजे सगळ्यांसमोर पण नंतर बसल्यानंतर ते नाश्ता करत असताना माझे पाय हलत होते. आणि मुळात खरं सांगायचं झालं तर जे आपण खाली बसून बोलू शकतो ते उभारून बोलणं एवढं सोपं गोष्ट नाही. आणि बरोबर हां 100% आणि माझ्या मते ज्यांना बोलता येते ज्यांना स्टेज डेअरिंग आहे त्यांना मी खरंच मानतोय बरं का. खाली बसून सगळ्यात बोलण्यात काही म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. आणि खरं सांगायचं झालं तर तो माझा म्हणजे आवडता विषय आहे. खालून बसून टॉन्ट मारणं एखाद्याला चिडवणं आणि जास्तीत जास्त मी मुलींना जास्त त्रास दिलाय हे पण मला मान्य आहे. म्हणजे माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय बरं का ते मी मान्य करतोय. आणि माझ्या खोडकर स्वभावामुळे मला जास्त पुढे शिक्षण घेता आलं नाही. तसं काय माझ्या शिक्षणावरती मी अडचण नव्हती पण मला तसं म्हणजे माझ्या कला गुणांमुळे तसं मी लांब गेलो शाळेपासून. पण काय ठीक आहे पण ज्या गोष्टी झाल्या आहेत सोबत आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्याबरोबर जेवढी मुलं फ्रँकली बोलतात तेवढं मुली बोलताना नाही विचार करतो मी काय बोलेल काय सांगेल पण तसं काय नाही. आणि खरं सांगायचं झालं तर ज्यांची म्हणजे आता दोघांनी कधी नावं घेतली ना खरंच हे आम्ही एवढं म्हणजे टपोरी होतो. आणि मुळात काय होतं माहिती आहे का त्याचं म्हणजे एक म्हणजे माझा तो प्लस पॉईंट मायनस पण मला माहीत नाही. ज्या सुरुवातीपासून आम्ही गावात होतो आणि जास्त संपर्क माझा पेठेमुळे असल्यामुळं जास्त मोठ्या माणसात संपर्क असल्यामुळं वावरण्यामुळं त्यांच्या गप्पा टप्पा बोलणं ह्याच्यातून ते गुण अवगत झाले असल्यामुळे मी ते शाळेत हे करत होतो. माझ्या वयापेक्षा मी त्यांच्या जरा भाईगिरी जास्त केली पण तसं मुळात मी काय नाही बरं का. समजलं त्यावेळेला कळत नव्हतं त्यामुळे काही कळत नव्हतं. ठीक आहे 12वी मी 2003ला परीक्षा दिली. रिझल्ट मी केरळमध्ये बघितले. तिथून पुन्हा माझं ॲडमिशन देखील केलं 11वीला यायची इच्छा झाली तर घरची परिस्थितीमुळे मी तिथंच थांबलो 2003मध्ये. 11वीला ॲडमिशन पण पोरांनी केलं तर इथं माझं इच्छा भरपूर होती कॉलेजची तर काय केलं नाही. व्यवसायामध्ये आम्हाला आता आत्याच्या मुलांना आम्हाला पाठवलं तिकडं 2003मध्ये. त्यांच्यामुळं आम्ही आता हे दिवस बघतोय. 2016पर्यंत केलं मी केरळमध्ये. तिथून स्वतःचा व्यवसाय केला शेगावमध्ये. आता व्यवसायात माझी पण प्रगती चांगली आहे. त्यात माझी मिसेस पण मला साथ देते. मिसेस खूप समजूतदार आहेत. काढले तर न्यायची काही व्यवस्था झाली नाही त्यामुळे तिथं मी सोडलं केरळ. इथं स्थानिक धंदाच केला मी ज्वेलरी व्यवसायाने. ते मिसेस कापड दुकान बघते. सुरेश शिंदे यांना माहीत आहे ते किस्सा. अजून
ताते मॅडमला माहित आहे. हे नाही बाकी नव्हते कोण. सांग असं सांगतो केडी जाधव सर जिओग्राफीचा तास चालू. मग केडी जाधव सर काय केले, जम्मू काश्मीरची राजधानी विचारली. ऐका तर फक्त, ताते मॅडम आमच्या बाजूला, आमची बँच इथे बाजूला, असे सगळे बसलेले आणि खिडकीकडे त्यांचा नंबर. त्यांनी बोट वर केला, पण केडी जाधव सरचा डोळा कोणावर होता माहिती, शेख सरांच्या मुलीवर. त्यांनी म्हटलं तू सांग काय. ते हिंदी बोलत असल्यामुळे जास्त त्यांना जिओग्राफीचं हे नव्हतं. मग मी बाजूलाच होतो, बेंच माझी बाजूला धनाजी शिंदे, सुरेश शिंदे, अजून एस के सचिन महाडिक एवढी सगळी. मग मला येत होतं त्याचं उत्तर, जम्मू काश्मीरची राजधानी म्हणल्यावर मी हळूच काय म्हणलं, श्रीलंका. तिने ऐकलं, तिला काय वाटलं परफेक्ट उत्तर आहे, तिनं लगेच जोरात सांगितलं की श्रीलंका. अख्खा वर्ग सगळा हसालता एवढा जोरात. तिला काय म्हटलं, मी तर श्रीनगर श्रीलंका फरक. मी मुद्दामून बोललो होतो, ते आता नाही तिथं म्हणून मी ते किस्सा सांगितला. असे किस्से असतात. त्यांना बोलवायचं होतं पण नाही, ते मुलगा पण होता त्यांचा. एकच डबा खाणार आम्ही दोघं. खूप वाईट परिस्थिती होती त्यावेळेस. त्यातून आज व्यवस्थित आहे. काय डबा तो गावात होता. अजून नाईक मॅडम आता काय हे झालेत ना, एक्सपायर झालेत ना, नाईक मॅडम डबा आणायला सांगा. आठवते का, ते वाड्यात राहत होते मॅडम त्यावेळेस. 9ला काय तर अगोदर एक जण जाणार डबा आणायला, मुलांना डबा आणायला पाठवलं. रेग्युलर विजू असणार त्यामध्ये, मी पण असणार, विजू पण शिकवलेलं. शनिवारी सेमिनार असायचं आणि त्या सेमिनारला प्रत्येकानं एक टेस्ट पुढे जाऊन त्या मुलांना शिकवायची आणि शिक्षकांनी मागं बसायची विद्यार्थ्यांच्या आणि मुलांनी पुढे एकट्यानं जाऊन पुढे शिकवायचं स्टेजवर. ते मला हे बघितल्यानंतर त्याची त्या कॉलेजची आठवण झाली की तो आम्हाला अशीच वेळ यायची. ती मुलं सगळी सायन्स नसल्यामुळे इंग्लिशमधनं बोलायची, बरोबर सांगायची. पहिले 6 महिने भयंकर त्रास झाला, परत ते सराउंडिंग होऊन गेलं, परत ते जमा लागलं. तसं त्याची मला आठवण झाली तुम्हाला तरी ते मुलांचं बघून सगळं. माझं त्यानंतर माझं 2 वर्षात शिक्षण झालं. परत मी BSc ॲडमिशन घेतलं. BSc पण 2 वर्ष केलं आणि 2 वर्षानं मला देशमुख डॉक्टरांच्या हॉस्पिटलला स्पॉट मिळाला आणि मग मी ते कॉलेज बंद केलं आणि इथं लॅब चालू करायचं म्हणून मी इन्स्ट्रुमेंट वगैरे घेऊन इथं लॅब चालू करायला इन्स्ट्रुमेंट सगळं खरेदी घेतलं. आणि त्यानंतर आमच्या आत्यांच्याच मुलाची लॅब होती शेगावमध्ये, नवनाची. तो काय म्हणला, नको लॅब टाकायला, आपण दोघंजण पार्टनरशिपमध्ये करूया, मला गव्हर्नमेंट जॉब लागला. मग मी ते इन्स्ट्रुमेंट इकडं आणून दोघांनी लॅब चालू केली. आणि थोड्या दिवसानं डॉक्टरांच्या डोक्यात होती की बाबा माझी सेपरेटच लॅब पाहिजे, म्हणजे मला सगळ्या डॉक्टरांच्या कंबाईनमध्ये लॅब नको आहे. आणि ते काय म्हणायचे, लॅब माझ्या हॉस्पिटलला चालू करा. मग आम्ही त्यांचं ऐकलं नाही, समाधानं लॅब चालू केली. मग माझं त्यावेळी नुकतंच लग्न झाल्यामुळं मला त्यांनी लॅब चालू केली आणि 2 डॉक्टरांना गव्हर्नमेंट जॉब लागल्यामुळे माझं बिझनेस चालत नसल्यामुळं मी ते सोडून परत सांगोलला गेलो. सांगोलमध्ये 2 वर्ष नवीन डॉक्टर त्यांच्या संग मी काम केलं. तिथं लॅब चालत नाही म्हणून मित्राला देऊन आलो. मनातलं बोलला, सगळं पूर्णपणे मनातलं सांगितलं होतं ना. त्यात एक किस्सा आहे. मी मला वाटतं 2008 साली असेल, 2008 साली भरतीला गेलतो सोलापूरला गेलतो. सोलापूरला आलतो ग्रामीणला. त्यावेळी खरोखर त्याच्या घरातल्याबद्दल जर बोलायचं नाही, खरोखर इतके छान आहेत ना की पहाटे 5 वाजता मला उठून नाश्ता करून देत होते सलग 3 दिवस आणि हा ड्युटीवरती निघून जायचा. आणि मी पहाटे 5 वाजता नाश्ता करून मी ग्राउंडला जायचो त्याच्या रूमवरून. तर खरोखर सगळे त्याच्या घरातले वगैरे छान आहेत. आणि त्याला काय किस्सा वगैरे सांगितलं सारिकाबद्दल वगैरे. कम्प्युटर म्हणजे कसं, आता तो सारखा सुरेश शिंदेला माहित आहे म्हणून मी सांगायला लागले, तिच्या मनात काय कन्फ्युज नको. म्हणजे कसं की ते असे बोलायचे ना, टाईप केल्यासारखंच असं, त्याच्यामुळे आम्ही कम्प्युटर वगैरे असं बोलायचो. असा काय विषय नव्हता. बरोबर आहे. एक्झाम झाल्या, मुंबईला इंटरव्ह्यू झाला आणि त्यामध्ये जॉब म्हणजे टीचर म्हणून साठी.
तर त्या ठिकाणी स्किल नसल्यामुळे मला रिजेक्ट झाला, नंबरच आलेला नाही. त्यानंतर MNC कंपनीत ITC कंपनी रांजणगावला आहे, परत टाटा फियाट आहे, अशा 2-3 ठिकाणी फायनल इंटरव्ह्यूला माझं सिलेक्शन झालं, केवळ स्टेज डेअरिंग नसल्यामुळे. ज्यावेळी 4 माणसं पुढं बोलत असतात त्यावेळी आपलं डिस्प्ले चांगलं झालं पाहिजे. हां, प्रेझेंटेशन ओके नसल्यामुळे ते कसं झालेलं. इथून 12वी नंतर मी ITI केला सांगलीमध्ये, त्यानंतर पुण्यामध्ये अप्रेंटिसशिप केली कमिन्स इंडिया लिमिटेडला. त्यानंतर परत टाटा मोटर्सला एक परेड केला. परेड केल्या असताना एक चान्स आला होता, एक रोज एकाची पार्टी, रोज एकाने 2 अंडे आणायचे, कोणी एक आणायचं, घरात मागून आणायची. बागलवाडीत रोज आमचं ठिया असायचा. आता तो माझा मित्र आलेला नाही, दिनेश काटेकर म्हणून, त्याच्या घरी आम्ही रोज असणार सायकल. कॉलेज मध्ये शिकायची इच्छा होती, पण काही माझे जोडीदार फेल झाल्यामुळं माझ्या इच्छेवर त्यांनी पाणी फिरवले. मी शाजी रोज बसून जाणार सकाळी गुरुजी एसटीचा. पण 1 वर्ष आम्ही रोज रेग्युलर केलं, पण फेल झालेले माझे दोस्त मागून पाठीमागून येतील अशी माझी इच्छा होती, पण ते देखील बरोबर फेल झाले. ते आले नाही, मी कॉलेज सोडलं. त्याची अस्मरणीय अशी भेट राहावी, आपल्या मनात राहावं. आजचा दिवस 4 मे 2025 वार रविवार, आणि आपला सर्वांचं या ठिकाणी ग्रुप फोटो असावा. त्यांची संकल्पना अतिशय चांगली आहे आणि त्यांच्या मार्फत ती आपल्याला सर्व मित्रमैत्रिणींना मिळणार आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. सन्माननीय पांडुरंग विप्परकर भाऊसाहेब यांचं खूप खूप या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. त्यांच्या मार्फत आपल्या सर्वांना एक आजची जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची फोटो फ्रेम सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अविस्मरणीय भेट फोटो फ्रेम मिळणार आहे. आणि मुलांसाठी पांडुरंग विप्परकर यांच्याकडून त्या ठिकाणी फोटो फ्रेम मिळणार आहे. नियोजन करताना आम्हाला थोडंसं आर्थिक जरा गोष्टी आम्हाला थोड्याशा कमतरता बसल्या आम्हाला, की त्यावेळेला झालं कसं की दिवसाचा खर्च प्लस गिफ्ट आणि जे काही आपलं शाळेमध्ये गिफ्ट देणं किंवा आपलं चहा नाश्ता ह्या जी तर गोष्टी म्हणजे टोटल जर आम्ही केलं तर ते शिक्षकांचा खर्च वगैरे जेवणाचा सगळ्या गोष्टी विचार करता तर थोडंसं अवेअर चालणं हा काय विषय होत होता की येण्याची संख्या कमी होती. त्यामुळं आमची चर्चा चालत असताना अचूकपणानं ज्या वेळी आपण पहिली सुरुवात म्हणजे या दोघांनी केली की बाबा ठीक आहे चला खर्च होतोय तुम्हाला लय वाढतंय, तर पांडुरंग आणि बाबांना काय केलं की आम्ही दोघं तुम्हाला फोटो फ्रेमचा जे काही खर्च होतोय जो काय मला वाटतं साधारणतः हा थोडा खर्च नाही, जो 4-4.5 हजार 12,000 रुपयाचा हा खर्च आहे. हा उचलणं म्हणजे गेट टुगेदर मला वाटतं तर ही काय म्हणजे न होण्यासारखंच होतं. म्हणजे मला वाटतं की मी बरेच वेळा बोलतो की आता टीप टाकायला लागते, काही कारण असतं तांत्रिक कारणामुळं असं ते तर ते पांडुरंग विप्परकर बाबांना या दोघांनी ते ओझं उचलून आपल्यावरचं ओझं कमी केलं आणि त्याने एक सुंदर आणि अविस्मरणीय अशी जी काही भेट ह्या दोघांच्या आपल्या स्वरूपातून दिली, त्यांचं खरंच मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याला म्हटले की असं शाळेमध्ये चर्चा झाली की जेवणाचा कार्यक्रमात शिक्षकांचं काय करायचं, शिक्षकांची अशी कुजबूज चालू होती. मग परत आमचा विषय स्टार्ट झाला. परत आमचा तो विषय काय केला 2 दिवस काही चालला ना म्हणजे मिटना. त्यानंतर त्याचा खर्च काढला तर तो टोटल खर्च शिक्षकांचा व्हायला लागला 3,500 ते 4,000 रुपये. आता हा कोण खर्च करणार. तर त्यानंतर त्यालाही अशा स्वरूपात बोलत असताना अचूकपणानं सारिका नलवडे हिचा मला फोन आला आणि तिनं खरंच कौतुक करावं असं मला थोडं वाटतं तिचं, की ती मला म्हटली की समाधान जे शिक्षकांचा खर्च वगैरे जे काय तुम्हाला जे आहे अदर खर्च त्याच्यामध्ये मी सहकार्य करायला तयार आहे. आणि मी साधारणतः एक लगभग म्हणजे असं ढोबळ अमाऊंट एक 3,000 पर्यंत मी देऊ शकते आणि ते तुम्ही त्या कशात इन्क्लूड करता करा. आम्हाला ते पण एवढं चांगलं वाटलं की आम्हाला ते म्हणजे शिक्षकांचा खर्च कमी झाल्यासारखा वाटला आणि तो एक ओझं त्याने घेतल्यासारखं वाटलं. ह्या दोघांनी शिक्षकांच्या जेवणाचा तो खर्च केला. त्याच्यानंतर परत सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला टेन्शन आलेलं म्हणजे शिक्षकांचा सत्कार मान सन्मान त्याचा खर्च कोण करायचा. मग बऱ्याच वेळ त्यावर चर्चा झाली. चर्चा चालू असताना ॲक्च्युली विजय होताच तिथं, आमची विजयसोबत चर्चा होती.
तर विजूला अगदी विलंब न लावता तो म्हटला की ठीक आहे आणि शिक्षकांचा जो काय मान सन्मानाचा जो काही खर्च आहे किंवा जो काय मान सन्मान करायचा आहे त्याचा पूर्ण टोटली जे काही व्यवस्थापन आहे ती मी स्वतः करतो, त्याचं मी जबाबदारी मी घेतो आणि त्यांना खरंच जबाबदारी एकदम उचलून झाल्यानंतर आम्हाला परत आणखी एकदम आनंद वाटला. त्यानंतर असं प्रत्येकाने स्पॉन्सरशिप वाटून घेतली आणि हा कार्यक्रमाला एवढा हातभार लावला. आपण खरं सांगतो गेट टुगेदर करतो, पण खरंच हे गेट टुगेदर करत असताना जे पाठीमागची खरंच जे आपण म्हणतो पडद्यामागचे कलाकार हे काय करत असतात त्याचा आपण अंदाज घेऊ शकत नाही आणि प्रत्येकाने त्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये खडवायला बऱ्यासारखा मित्र म्हणल्यामध्ये गारव्यासारखा